रेफर केलं तिसऱ्या पंचाला लेग बिफोर पहिल्याच बॉल वरती जोरदार अपील उत्साह होता अपील मध्ये सनी लुतकर आणि त्याच्या टीमचा कोणता निर्णय येईल पंच या ठिकाणी येतील तिसरे पंच पाहूया तिसरे पंच या लवकर तिसऱ्या पंचांना रेफर केले नॉट आउट आहे खेळाडू बाद नाहीये बॅटिंग टीमचा रिव्ह्यू नव्हता फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू होता आणि एक रिव्ह्यू संपलाय फिल्डिंग टीमचा अंपायरने घेतला कळवा आम्हाला कळवा तरी ओके अंपायर्स कॉल होता हा बॉल जर पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर आहे वाईट बॉल अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते धाव फलक एक धाव फलकावरती धावसंख्या एका धावेवरती पाहायला मिळते संघाचं खातं एका धावेने अवंतर स्वरूपाच्या धावेने खोललं जाते धाव फलकावरती एक धाव विराट 11 हा बॉल वरती टॉप आहे चेंडू मागे निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी चौकार अहमद करबेलकर याच्या बॅट मधून हा चौकार आलाय टॉपेच लागला होता बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि चेंडू जर पाहिला तर वरच्या स्टिकरला चेंडू लागून लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावा आल्या 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती 5 धावा धाव फलकावरती पुढचा बॉल हा बॉल देखील इथं जर पाहिला आता जम मध्ये सापडलाय पंचांनी बोट आकाशाकडे केले लेग बिफोरच्या ही विकेट मात्र मिळेल बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू तिसऱ्या पंचांवरती हा निर्णय सोपवलाय तिसरे पंच आमचे या ठिकाणी येतील पुन्हा एकदा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे लेग बिफोरची विकेट मिळेल का LBW ही विकेट मिळेल का tenniscricket.in वरती ही स्पर्धा तुम्ही पाहताय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या पंचांचा निर्णय संदीपजी माने तिसरे पंच पाहूया काय निर्णय येईल डिसिजन पेंडिंग आहे दादा कंपनी वावे हे टीम बॅटिंग करते टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय विराट 11 ने घेतला पाहूया काय निर्णय असेल अजूनही डिसिजन पेंडिंग आहे संदीप माने तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि प्लम LB ची विकेट लेग बिफोर ची विकेट फलंदाज अहमद करबेलकर बाद मोठी विकेट आली आहे लेग बिफोरची सनी लुतेकरला यश मिळाले पण चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या बॉलवरती देखील अपील केली होती परंतु बॉल स्टंप मध्ये तेव्हा खेळाडू सापडला नाही त्याच्यानंतर चौकार आला आणि आता बरोबर 3 स्टंप मध्ये सापडला गेलाय पायचीत घोषित केला पंचांनी लेग बिफोर LBW ची विकेट मिळाली यश मिळाले सनी लुतेकरला यश मिळाले विराट 11 ला एक मोठी विकेट अहमद त्याच्या बॅट मधून धावा खोऱ्याने निघाल्यात यंगस्टर खेळाडू अहमद आपण पाहिला 5 झालाय मैदानाच्या आतमध्ये आलाय अनिकेत पवार तिसऱ्या क्रमांकावरती अनिकेत पवार आलाय तो मैदानात दाखल झाला आणि शिट्ट्या टाळ्या पहिल्याच बॉल वरती आडव्या बॅटनं अनिकेत पवारचा फटका चेंडू सीमारेषा पार षटकार कल्पेश मोहिते देखील विचार करत असेल की तिसऱ्या क्रमांकावरती संधी मिळाली आणि त्याने षटकार ठोकला गेल्या तर अजून मारले तर अजून 2 मारले तर 500 रुपये म्हणजे 3 लगातार षटकारासाठी 500 कल्पेश मोहिते कडून 500 सनील नगरकर कडून 200 रुपये सलग 3 षटकारासाठी म्हणजे 700 रुपये आलेत पहिला तर आला एंटरटेनमेंट करतोय अनिकेत पवार मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकलाय धावसंख्या पुढे घेऊन गेली 11 धावा फलकावरती आहेत सामना क्रमांक 9वी मॅच आपल्या समोर आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील पाहायला मिळते दादा कंपनी विरुद्ध विराट 11
हा बॉल आणखीन एक विकेट मिळू शकते. वा पुन्हा एकदा सापडलाय तिन्ही स्टंप मध्ये. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. LBW ची विकेट. फलंदाज अनिकेत पवारला परतावं लागेल. अनिकेत पवारची विकेट. आल्या षटकार ठोकला परंतु त्याच्यानंतर लगेचच उत्तर दिलं सनील उतेकरने. आज ही स्पर्धा खेळतो सनील उतेकर. केवनाळी गावातील सर्वच खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली. काल विश्वनाथ आगोंडे, गणेश दाबेकर यांची आपण अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. आज सनील उतेकरची देखील अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. चला बॅट्समन लगेच पाठवा. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक टाकायचे. त्यांनी शेवटचं षटक 5 मिनिटांमध्ये म्हणजे 30 मिनिटांमध्ये 6 षटक टाकायचे. त्याची नोंद घ्या. विचार ना सरांना. पहा ओमकारचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन करतोय, खेळाडूंना प्रोत्साहित करतोय. आणि ज्याच्या वेळेला लंगोटी मित्रमंडळ करंजे ही टीम आपण पाहतो ना मैदानाच्या आतमध्ये 11च्या 11 खेळाडूचा आवाज ऐकायला येतो. त्यापैकी ओमकार घाडगे. खेळाडूंना कसं मोटिवेशन केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे हे लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाकडून शिकावं. हा बॉल ड्राईव्ह केलाय. हलक्या हाताने या चेंडूला दिशा दिली. चेंडू तिकडं गॅदर केला जातो. पकडलाय. 1 धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 12 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 12 धाव फलकावरती आहेत. राजेदादा सकपाळ आणि सुनील उतेकर नक्कीच चर्चा करत असतील की एक मोठी स्पर्धा आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत यंगस्टार पोलादपूरच्या माध्यमातून ही डे नाईटची स्पर्धा आणि अशा स्पर्धा आपण करू शकतो. राजेदादा यांनी देखील एक मोठं आयोजन केलं. 1 लाखाची स्पर्धा आपण पाहिली. अशा मोठ्या स्पर्धा आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत होतात. मोठी बाब आहे. तर ड्रॉ केला जातोय. विजयजी दळवी साहेब आपण कुठे असेल तर आपण या. विजय दळवी सायकलसाठी हा ड्रॉ आहे. आजच्या दिवसातील शेवटचा ड्रॉ सायकलसाठी आहे. विजय दळवी आपण कुठे असाल तर संपर्क करा. लकी ड्रॉ कुपन. अभि मेहता यांना कूलर लागला, कॅप लागली हर्षवर्धन सांगळे. आणि आता सायकल कुणाला लागणार. 4 दिवसामध्ये हे लकी ड्रॉ कुपन आहे. भाग्यवान विजेता प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे. हा चर्चेचा विषय राहिला. PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. सुरेश सोनावणे आपण कुठे असाल तर संपर्क करा. शैलेश केसरकर आलाय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू. नरवीर देवळे संघाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मागील मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि चांगली कामगिरी तो करत आलाय. आणि आता कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय शैलेश केसरकर. या संघामध्ये त्याला घेतले आशिष कोळसकरने. परंतु चांगली कामगिरी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी. परंतु ही तिसरी मॅच निर्णायक मॅच आहे. जो जिंकेल तो सुपर 10 मध्ये जाईल. गोलंदाजी मार्क वरती आलाय. हा बॉल टप्प्या पडल्यानंतर बाउन्स देखील आणि वळण देखील घेतलं. ऑफस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. अबंत स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाईल. राजेदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ करतोय. विजयजी दळवी आपण असाल तर संपर्क करा. त्या बॉलवरती फटका आलाय. तिकडे शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक अति घाई परंतु धाव पूर्ण झाली आहे. राजेदादा सकपाळ या त्यांच्या शुभ हस्ते आपण सायकल साठी ड्रॉ करतोय. सायकल कोणता असेल भाग्यवान विजेता. एक चिठ्ठी. शेवटचा ड्रॉ. नाव आहे जय सावंत. म्हणजे ही पण सायकल पुण्याला जाणार आहे. स्टार आहे तो भरोसा आहे. पहा ही सायकल देखील पुण्याला झाली आहे. जे ड्रॉ झाले आतापर्यंत ते पुण्याला गेलेत. परंतु फक्त अभिजित मेहता यांना कूलर लागलाय.
धावफलक जर पाहिला तर 15 वरती 15 धावा धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती शैलेश केसरकरचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 1:36 हा टायमिंग आपण पाहतोय घड्याळावरती आणि तरी देखील क्रिकेट आणि क्रिकेट त्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न धावाची संधी तिकडे काय घडतंय पहा चुका मैदानाच्या आतमध्ये खेळाडूकडून होताना पाहायला मिळत आहेत धाव नव्हती तिकडे मात्र वाईटच्या रूपामध्ये एक धाव आली त्याच्यानंतर एक धाव अशा 2 धावा धावफलकावरती पंच सचिनजी सावंत मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यासोबत नंदूजी मांडे चांगलं कामकाज पाहत आहेत गणेश बाबिस्कर आणि बंटी जाधव यांनी चांगलं कामकाज पार पाडलं संदीप माने आणि प्रदीप शिंदे शेवटची मॅच साठी सज्ज राहतील 6 नामांकित पंच आहेत या स्पर्धेला आणि चांगलं कामकाज ते पाहत आहेत वाईट +1 अशा 2 धावा धावफलक पुढे गेला जाऊन पोहोचलाय तो 17 या आकड्यावरती 17 धावा चला 25 मिनिटांमध्ये 5 षटक तुम्हाला टाकायचे त्याची नोंद घ्या शेवटचं षटक 5 मिनिटांमध्ये होईल म्हणजे 30 मिनिटांमध्ये 6 षटक हाताळायचे उद्या 4 टीम असतील आम्ही डोंबिवलीकर ही टीम खेळताना पाहायला मिळेल त्या संघाचं नेतृत्व राजा गाडगे ज्योती एंटरप्राइजेस अभि केसरकर त्या संघाचं नेतृत्व करेल प्रतापगड वॉरियर्स रोहित पार्टे त्या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळेल आणि आणखीन एक संघ जो उद्या आपल्याला खेळताना पाहायला मिळेल वर्ल्ड नेट वॉरियर्स बोरावळे संदेश कर्नाळेची टीम उद्या जी खेळताना पाहायला मिळेल सूरज सोनवणे आपण कुठे असाल तर व्यासपीठावरची आमच्याशी संपर्क करा आजच्या दिवस सूरज सोनवणे गाजवला मेडलवर त्याची पाहायला मिळाली परंतु याच्यानंतर एक महत्वाची मॅच आहे सूरज सोनवणेला आणखीन एक संधी आहे ह्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये चांगलं षटक हाताळतोय शैलेश केसरकर एक युवा टॅलेंटेड खेळाडू उद्याच्या दिवसामध्ये सुशील मनोजी वगैरे यांचा आवाज ऐकणार आहात त्याच्यानंतर प्रवीणजी दुगाडे यांचा आवाज तुमच्या समोर येईल जयजी भोसले संदीपजी जाबडे सर आहेत आणि गणेश केसरकर यांचा आवाज देखील तुम्ही उद्या ऐकाल धावफलकावरती धावा येताना पाहायला मिळत नाहीये 18 वरती धावसंख्या स्थिरावली आहे चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी केली आहे युवा खेळाडू धावसंख्या 18 वरती शैलेश केसरकरचं हे षटक आपण केवळ धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्यात 5 धावा या बॉलवरती फटका बॅटच्या रडार मध्ये आला आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार 6 धावा आल्या 6 धावांनी धावफलक पुढे गेला 24 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपलाय 24 धावा धावफलकावरती अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे 24 धावा धावफलकावरती पुढची मॅच आजच्या दिवसातील शेवटची मॅच छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि त्यांच्या विरोधात खेळेल किरण वॉरियर्स भोगाव खुर्द दोन्ही टीमच्या कॅप्टननी सज्ज राहायचे हेमंत उतेकर आणि सूरज सोनवणे पुढची मॅच शेवटची मॅच आजच्या दिवसातील छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि किरण वॉरियर्स भोगाव खुर्द तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आलाय सुनील उतेकर गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलाय पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या होत्या 12 धावा 2 विकेट देखील मिळवल्या होत्या अनिकेत पवार बाद झाला होता त्याच्यानंतर अहमद करबेलकर देखील बाद झाला होता मैदानाच्या आतमध्ये कर्णधार अर्सनाल करबेलकर आहे जो या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये पाहायला मिळालाय चांगली बॅटिंग तो करतोय चांगल्या धावा तो जमा करतोय संघासाठी वावे टीम साठी हा चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर आहे का चेक करावं लागेल तिसऱ्या पंचांना अंपायर कॉल केलाय की तिसरे पंच हा व्हाईट बॉल आहे का
तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलंय. पंचांचा कॉल आहे की हा वाईट आहे का? अंपायर्स कॉल. पाहूया हा वाईट आहे का? डिसिजन पेंडिंग आहे. व्हाईट बॉल आहे की नाही पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हाईट बॉल नाहीये, डॉट बॉल. धावसंख्या 24 वरती पाहायला मिळते. चांगली कामगिरी सनील उतेकरची पाहायला मिळाली आहे या स्पर्धेमध्ये. या आतापर्यंत या मॅच मध्ये देखील तो एकटा खेळतोय. आशिष कोळसकर त्याच्या जोडीला आहे. हा चेंडू मिड विकेटला सजवलाय. लॉंग ऑफ तिकडे डीप मधून क्षेत्ररक्षक चिकू आलाय. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड. राजेश घाडगे. चिकू तिकडं अधिक वेगाने चेंडूवरती आला. मागील या स्पर्धेत याच मैदानामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार या खेळाडूने घेतला होता आणि तोच फिल्डिंग करताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल लोअर फुल टॉस. इथं मात्र फाईन लेगच्या दिशेने मार्गस्थ होतोय बॉल. तिकडे डीप मधून विनू कोळसकर चेंडूवरती. एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 26 या आकड्यावरती 26 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण 4 संघ जाताना पाहायला मिळाले. रुद्रांश इलेव्हन साखर अ गटातून तर सार्थक इलेव्हन धामण देवी हे 2 संघ अ गटातून दाखल झाले. आडवा बॅटनं चांगला फटका. तिकडे क्षेत्ररक्षक झेल निसटलाय. कॅच ड्रॉप केली अर्सनाल करबेलकरची. कॅच ड्रॉप. अर्सनालला मिळाले जीवदान. त्या जीवदानाचा फायदा कितपत घेतला जातोय? अशा प्रकारच्या कॅचेस सुटल्या तर किती उपद्रव होतात. मागील एक सामना आपण पाहिला. कल्पेश मोहितेचे 3 झेल सोडले छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरच्या टीमने आणि त्यांनी तिथून मात्र बरसला कल्पेश मोहिते. आता फटका फसलाय. चेंडू हवे. झेल वाची संधी. ओमकार गाडगे. झेल खाली आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलाय. झेल संपलाय. रुपेश पवार यांचा खेळ. अफलातून झेल. या झेल साठी ओमकार साठी विनायकजी दीक्षित यांच्याकडून 500 रुपये आलेत. निलेशदादा कोळसकर यांच्याकडून 500 रुपये. 1000 रुपये. अफलातून झेल टिपलाय. ओमकार गाडगे नामी काफी. उत्कृष्ट यष्टीरक्षक हा पुरस्कार मला का दिला जातो हे मात्र त्याने दाखवलंय. रवींद्र मस्के यांच्याकडून देखील पारितोषिक या झेल साठी. 200 रुपये आलेत रवींद्र मस्के साहेबांकडून देखील. तब्बल 1200 रुपये कॅश प्राइज या कॅश साठी ओमकार गाडगेला दिलं जाणार आहे. सर्वांचे लाडके ओमकार गाडगे पोलादपूरचा मास्टर माइंड. काय झेल टिपलाय. शरीरयष्टी पाहिली परंतु त्याचा विचार न करता संघासाठी नेहमीच तो अशा प्रकारचा. परंतु आणखीन एक विकेट मिळू शकते. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. तिकडे झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का दादा अँड कंपनीला. बावे टीमची दादागिरी मैदानामध्ये चालू देत नाहीयेत. विराट इलेव्हन संघाचे गोलंदाज क्षेत्ररक्षक शैलेश दादा कोळसकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडूंचा भरणा. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विराट इलेव्हनची. खेळाडू बाद झाले ते 4 खेळाडू बाद झालेत. धाव फलकावरती धाव आहेत त्या केवळ 27. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 27. 9 ची सरासरी पाहायला मिळते. या षटकामध्ये सनीलने 2 षटक त्याची आपल्याला पाहायला मिळाली. दोन षटकांचा खेळ संपवलाय त्याने. स्वतःचा स्पेल संपलाय सनील उतेकरचा. धावा खर्च केल्यात त्याने 15. विकेट मिळवल्यात त्या 4. चांगली गोलंदाजी केली आहे सनील उतेकरने. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 27. 9 ची सरासरी आहे. 4 विकेट माघारी परतल्या दादा अँड कंपनीच्या.
चांगले खेळ करावे लागेल या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर दादा अँड कंपनीला धाबा जमा करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये अर्सनाल करबेलकर जोपर्यंत आहे तोपर्यंत दादा अँड कंपनीचे खेळाडू चाहते म्हणत असतील की हो आम्ही मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करू, परंतु चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 3 षटकं संपलेत. ओमकार घाडगेच्या जेलसाठी 1200 रुपये, निलेदादा कोळसकर यांच्याकडून 500 रुपये, विनायकजी दीक्षित यांच्याकडून 500 रुपये, रवींद्र मस्के यांच्याकडून 200 रुपये, 1200 रुपये कमवलेत ओमकारने. आणि अगोदर देखील अगोदरच्या मॅच मध्ये त्याने रनआउट घेतला होता, तिकडे 800 रुपये. म्हणजे आतापर्यंत 2000 ची कमाई झाली ओमकार घाडगेची. धावफलकावरती धावा आहेत त्या 27, 27. 3 षटका अजूनही बाकी आहेत. या 3 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय रोहित. नॉन स्ट्रायकरला पाहायला मिळतो रोहित आणि त्याच्या जोडीला अर्सनाल करबेलकर संघाचा कर्णधार. ज्या वेळेला संघ अडचणीत सापडलाय, संकटात सापडलाय, त्या वेळेला अर्सनाल करबेलकर संघासाठी धावून आलाय. मुंबईमध्ये देखील येऊन वावे टीमने आपली चांगली खेळी केली. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग केलाय. पंच सचिन सावंत दोन्ही हात फैलावत आहेत, सैमांतर करतायत, सांगतायत की वाईट बॉल आहे. आव्हानतर स्वरूपाची धाव फलकावरती. मोऱ्या हॉटेल यांचा आम्ही आभार मानू, कारण स्वादिष्ट आणि रुचकर जेवण त्यांच्या माध्यमातून आम्हाला या 4 दिवसामध्ये दिलं जाणार आहे. बालाजी हॉटेल यांचा आम्ही आभार मानू, साईराज हॉटेलचा आम्ही आभार मानू. एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 29. विनय तळेकर आणि अतुल तळेकर 2 बंदींचं आम्ही यावर्षी देखील कौतुक करू, कारण गुणलेखन चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. निवे गावाला बिलॉंग करतात आणि चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. निवे गावची हवा देखील यावर्षी चांगली पाहायला मिळाली. बऱ्याच स्पर्धा त्यांनी त्यांच्या नावावरती केल्यात. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिकडे बॉलची फेकी करेल, तद्वारे एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पद्मनाम त्या ठिकाणी होता. 1 धाव आली. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ. शैलेश केसरकर इम्प्रेसिव्ह प्रभावित कामगिरी करतोय या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये लॉंग ऑन मध्ये चिकू आणि त्याच्या हातातून झेल कदापि सुटणार नाहीये. राजेश गाडगे चिकू, त्याच्या हातातून झेल कदापि सुटणार नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये तो नेहमीचा आपला जलवा त्याने दाखवलाय, दमखम दाखवलाय. या स्पर्धेमध्ये मागील 2 हप्त्यापूर्वी जी आमदार चषक स्पर्धा पार पडली होती त्यामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार याच खेळाडूला दिला गेला होता आणि त्याच पद्धतीने कामगिरी विराट 11च्या माध्यमातून तो करतोय. अर्सनाल करबेलकरची विकेट मिळाली, मोठी विकेट आली आहे, यश मिळालंय. शैलेश केसरकरला यश मिळालंय, विराट 11 टीमला. आणि विराट 11 संघाच्या डगआउट मध्ये आपण पाहतो अभिला देखील. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सूरज जाधव सोबत आहे, शैलेशदादा कोळसकर यांच्या सोबत हे 2 खेळाडू आम्ही हे 2 नेहमीच पाहतो, कारण त्यांचा सपोर्ट नेहमीच या टीमला आहे. सपोर्ट सिस्टम आहे संघाचे विराट 11चे. धाव फलकावरती धावा येणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील परंतु लेग स्टिकच्या बाहेर आहे. आव्हानतर स्वरूपाची धाव मिळेल. धाव फलकावरती 1 ने वाढ होते. धावसंख्या 31 या आकड्यावरती. 31. 31 धावा धाव फलकावरती आहेत. जे प्रेक्षक अजूनही युट्यूबला मॅच पाहत आहेत त्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन. असंच ही स्पर्धा पाहत राहा उद्या देखील आणि परवा देखील. आणि पोलादपूर तालुक्याची नंबर 1 ची प्रीमियर लीग. फटका फसलाय, चेंडू हवेत, आणखीन एक विकेट. खेळाडू बाद, तू चल मै आया. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये दादा अँड कंपनीची पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा आहेत त्या 31 वरती. खेळाडू बाद झाले ते 6. इथून आता कशा पद्धतीने खेळ केला जाईल वावे टीम कडून, दादा अँड कंपनी कडून. धाव फलकावरती धावा आहेत त्या 31 वरती 6 खेळाडू बाद झालेत. अशी स्पर्धा होणे नाही, असं आयोजन होणे नाही.
पोलादपूर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, हक्काची स्पर्धा. ज्या ज्या वेळेला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सोबत असतं त्या त्या वेळेला यंगस्टर परिवार एक चांगली स्पर्धा घेऊन येतो. बिग बॅशची स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येईल या पर्वात देखील. चांगला फटका, फुल टॉस होता, आल्या आल्या मात्र नेत्रदीपक ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल येईल सीमारेच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आकिफ आलाय. आकिफच्या बॅटमधून हा फटका. विजय उपाळेसाठी भरपूर संघ इच्छुक होते परंतु त्यांनी आपली काही छाप सोडली नाहीये या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याने छाप सोडली नाहीये, दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याला कामगिरी करता आली नाहीये आणि या मॅच मध्ये देखील तो शून्यावरती बाद झाला. आकिफाला त्याने 4 धावा बनवल्यात, 4 ने धावसंख्या पुढे गेली. हा बॉल वळवलाय, लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय, वाईट बॉल पंचांनी दंडित केले. आम्ही डोंबिवलीकर संघ उद्या पाहणार आहोत. त्या संघाचे संघ मालक निलेश गाडगे, आशू केसरकर, संजय अजून जितू चोरगे यांच्या मालकीचा संघ उद्या आम्ही डोंबिवलीकर. पोलादपूर तालुक्यामध्ये डोंबिवलीकर कशा पद्धतीने खेळ करणार पाहणं गरजेचं असेल. उद्या देखील 4 टीम एकमेकांसमोर असतील. संदेश कर्नाळे विरुद्ध रोहित पार्टे, राजा गाडगे विरुद्ध अभि केसरकर अशा मॅचेस पाहायला मिळतील उद्या. त्याच्यानंतर सुपर 10चा थरारू चालू होईल आणि रविवारच्या दिवशी मध्ये 5 टीम येतील. सेमीफायनल आणि फायनलचा थरार तुम्ही पाहाल. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 6 बाद 36 धावा, 6 बाद 36. आता इथून पुढे गिअर चेंज करावा लागेल, हात खोलावे लागतील दोन्ही बॅटर्सला, आकिफला देखील आणि त्याच्या जोडीला. मैदानाच्या आतमध्ये रोहित आहे. 36 आहे, 36. धावफलकावरती धावा आहेत त्या 36 धावा धावफलकावरती आहेत. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील 9वा सामना तुमच्या समोर रंगतोय. काल देखील 10 मॅच आपण पाहिल्या, आज देखील 10 मॅच आणि उद्या देखील 10 मॅच असं हे शेड्यूल्ड आहे. PTPL पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं सर्व प्रेक्षकांनी ही स्पर्धा डोक्यावरती घेतली. उद्या देखील प्रेक्षकांची गर्दी. उद्या शनिवारचा दिवस. हा बॉल चांगला आहे, प्रज्योत नगरकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. आनंद नगर संघाचा खेळाडू. नगरामध्ये चांगलं क्रिकेट प्रज्योत नगरकरचं पाहायला मिळतं आणि म्हणूनच की काय सुनील नगरकर मॅच पाहण्यासाठी दाखल झालाय. प्रज्योत नगरकर खेळतोय, मी माझ्या संघातील खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मी देखील जाईल. हा बॉल सोडून दिलाय, वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती 37 धावा. त्या सुनील उत्तेकर यांचा खेळ देखील पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक येतील कारण चांगली कामगिरी त्यांनी या मागील 2-3 स्पर्धांमध्ये केली आहे. पुढचा बॉल प्रजित नगरकरचा. हा बॉल वळवलाय, वळण घेतलंय, तिकडे चांगली फिल्डिंग ओमकार घाडगेची. बॉल अडवला गेलाय. लेग बायच्या रूपामध्ये 1 धाव कळवतायत पंच नंदू बांडेजी, त्यांच्यासोबत सचिन सावंत. 1 ने धाव संख्या पुढे जाते. 38 आकड्यावरती धावा येताना पाहायला मिळत नाहीये. काल देखील अशाच प्रकारचे सामने पाहिले. पहिल्या सकाळच्या आणि नंतरच्या सत्रामध्ये 90+, 80+ धावा आल्या. हा चेंडूने वळण घेतले, बाहेर निघाला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले, व्हाईट बॉल कळवलाय. अवंतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते. 39 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. विजयजी दळवे यांचा आभार व्यक्त कारण त्यांनी एक विशेष मेहनत या स्पर्धेला नेहमीच घेत आलेत. पहिली परवा देखील, दुसऱ्या देखील आणि आता तिसऱ्या देखील. टॉप पे चेंडू हवेत, यश त्यांच्या मागे चांगला झेल, फलंदाज आणखीन 1 बाद. प्रज्योत नगरकर काय गोलंदाजी करतोय. सकाळी जेव्हा विराट 11 ही टीम आम्ही पाहिली, 7 खेळाडू बाद झालेत. विराट 11 टीम सकाळी सराव केला, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट केलं, एन्जॉय केला आणि सांगितलं की हो आम्ही ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने खेळू.
आशिष कोळसकरने सांगितलं, शैलेशदादांनी सांगितलं की आम्हाला पोलादपूर तालुक्याचा उत्सव आम्हाला साजरा करायचा आहे. सराव देखील तेवढाच केला, एन्जॉय देखील तेवढाच केला आणि स्पर्धा चांगल्या पद्धतीने खेळतो विराट 11. शैलेशदादा यांचे सुपुत्र विराट याच्या नावाखाली स्पर्धा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, तिकडं तीनही खेळाडूंना बीट केलंय, परंतु बॉल अडवलाय. बॉल मात्र थांबणार नाहीये, तिकडे निघून जातोय. 4 धावांसाठी हा चौकार. आशिष कोळसकरला बीट केलं, ओमकार घाडगेला बीट केलं, त्याच्यानंतर थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक होता तिकडे त्याला देखील बीट केलं. अभि जाधव आहे त्या ठिकाणी. अभि जाधवची गोलंदाजी अजूनही पाहायला मिळाली नाहीये. धावसंख्या 43 वरती 7, 43 वरती 7 आहेत. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आहे महेश साळवी. या चेंडूला सन्मान दिलाय. पॉइंटला हलक्या हाताने ढकललं, पुश केलं, तिकडे एक धाव आली. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 44 आकड्यावरती 44 धावा धावफलकावरती आहेत. महेश साळवी आता बॅटिंग करावी लागेल. महेश साळवी लोहारे गाव आपण पाहतो, मंगेश 11 लोहारे या संघासाठी ते नेहमीच खेळतात. कर्णधार पद भूषवलं. या स्पर्धेला ते उपस्थित झालेत. ही स्पर्धा खेळण्यासाठी दादा अँड कंपनीच्या माध्यमातून चेंडू हवेत, मिड विकेटला चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न केलाय, बॉल अडवलाय, फेकलाय, तदवर 2 धावा अर्जित केल्यात. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 46 5 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा फलकावरती आहेत. 7 खेळाडू बाद झालेत. महेश साळवीला आता शेवटचे 6 बॉल खेळावे लागतील. मोठी धावसंख्या, एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करावी लागेल. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचंय. 46 धावा 46 धावा धावफलकावरती आहेत. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि किरण वॉरियर्स भोगाव खुर्द. चला दोन्ही कॅप्टन आमचे टॉस साठी आपण सज्ज व्हायचंय. एका साईडला सूरज सोनवणे तर एका साईडला हेमंत उतेकर. ही देखील एक मॅच चांगली पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ, दोन्ही खेळाडू, सूरज सोनवणे देखील त्याच्याकडे देखील अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटचा, हेमंत उतेकर देखील अनुभव आहे. परंतु कशा पद्धतीने ती मॅच होईल, शेवटची मॅच आजच्या दिवसातील असेल. अभि जाधव आलाय, ज्या खेळाडूची चर्चा नेहमीच राहिली आहे देवळे गावामध्ये. भैरवनाथ देवळे संघासाठी अभि केसरकरच्या नेतृत्वामध्ये हा खेळाडू खेळतो. मुंबईमध्ये सांताक्रूजला कुर्ल्यामध्ये राहत असताना तिकडे देखील स्थानिक सुप्रीमोसाठी स्पर्धा खेळतो आणि चांगल्या दर्जाची स्पर्धा, चांगल्या लेवलचं क्रिकेट तो देखील खेळत आलाय. ज्या ज्या वेळेला संघाला आवश्यकता असते त्या त्या वेळेला अभि आपण पहिलं पर्व अभिला आम्ही पाहिले गोलंदाजी करत असताना. श्रेयस कदम सारख्या खेळाडूला त्याने थांबवलं होतं. त्याच्यानंतर कांदिवलीला देखील एक स्पर्धा होती, तिकडे देखील मोठ्या खेळाडूंना थांबवलं होतं. हा चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अबंदर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते. धावफलक 1 ने वधारतोय, पुढे जातोय. 47 आकड्यावरती शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 47 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल, हा बॉल टॉप आहे, चेंडू हवेत, फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल. खेळाडू आणखीन एक बाद. 8वा धक्का बसलाय दादा अँड कंपनी बाबे टीमला. दादा अँड कंपनीला 8वा धक्का. महेश साळवी देखील बाद होत आहेत. मोठी कामगिरी करता आली नाहीये. विजय उपाळे या टीम मध्ये पाहायला मिळाले, महेश साळवी या टीम मध्ये, परंतु मोठी कामगिरी दोन्ही खेळाडूंना करता आली नाहीये. निराश केले आज अर्थलान करबेलकरने देखील निराश केलंय. अहमद करबेलने देखील निराश केलंय. स्कोर कार्ड जर पाहिला तर 47 वरती आहे. 8 खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल अभि जाधव. या बॉलवरती वा आल्या बॅट चरणांमध्ये घेतला आणि पाठवलं बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल याच्या बॅट मधून हा षटकार. षटकार जो मात्र येताना पाहायला मिळालाय. संघर्षमय करणारा षटकार साहिल याच्या बॅट मधून आलाय.
6 धावांनी धाव फलक पुढे गेला, जाऊन पोहोचला 53 या आकड्यावरती. दादा अँड कंपनी संघ पोहोचलाय 53 धावांवरती. धावा, एक सन्मानपूर्वक धावून संख्या. अजूनही एखाद दुसरा मोठा फटका आला तर 60-62 धावा टार्गेट चांगलं म्हणू शकतो. आता मात्र फटका फसलाय, चेंडू हवेत. आशिष कोळसकर च्या हातामध्ये झेल. चांगले एफर्ट्स आशिषचे पाहायला मिळालेत आणि आशिषने सांगितलं की हो, आम्ही या वर्षीची स्पर्धा मी शैलेशदादा कोळसकरला जिंकून देणार, त्यासाठी त्याचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. 9वा खेळाडू बाद झालाय, 9 खेळाडू बाद झालेत. मगाशी छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर या टीमचे देखील 9 खेळाडू बाद झाले होते आणि आता दादा अँड कंपनी संघाचे देखील 9 खेळाडू बाद झालेत. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये, शोएब मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संघाचे व्हाईस कॅप्टन शोएब. शेवटचं षटक, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिरावली. दादा अँड कंपनी संघ थोडासा बॅकफुट वरती. शेवटची जोडी, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. हा बॉल देखील चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अभि जाधवची पाहायला मिळते. पुढचा बॉल, हा बॉल चांगला आहे. वाह, चांगली गोलंदाजी. एक आतमध्ये आणतोय, एक तर बाहेर काढतोय. ही खासियत आहे गोलंदाजाची. पहिल्या पर्वामध्ये मित 11 या टीम मध्ये खेळत असताना धारदार गोलंदाजी केली होती आणि याच मैदानामध्ये तो चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. हा चेंडू खाली राहिलाय, आडव्या बॅटनं फटका खेळाय. डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक दिग्वेगाने चेंडूवरती येईल. एक धाव तर पूर्ण केली आणि एका धावेवरती समाधान मानावं लागते. पहिले दुसरीचा प्रयत्न होतोय का, परंतु नाही, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 54 बनवल्यास 6 षटकात दादा अँड कंपनीने. त्यांच्याकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे हे लक्षात असू द्या. विराट 11 त्या संघामध्ये अहमदला तुम्ही गोलंदाजी करताना पाहाल. अनिकेत पवारने आज मेडन ओव्हर टाकले, तो देखील आहे. अर्सनाल करबेलकर देखील आहे. म्हणजे गोलंदाजी चांगली आहे. विजय उपाळे देखील त्या टीम मध्ये आहे. ह्या धावा इनफ होऊ शकतात का? 55 बनवायच्या 36 बॉलमध्ये. या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल या अगोदर टॉस करूया. छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर संघाचा कर्णधार आणि किरण वॉरियर्स भोगाव टॉस केला जाईल आणि आवाज ऐकाल या पुढील डाबामध्ये. संदीप जाबळे सरांचा धन्यवाद. परतपूर तालुका प्रीमियर लीग दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या समोर येत असताना पाहायला भेटतो. एका बाजूला छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर तर दुसऱ्या बाजूला किरण वॉरियर्स भोगाव खुर्द. हा सामना त्याला दोन्ही संघाचे कर्णधार टस्का बॉक्स मध्ये दाखवायचा आहे आणि सन्माननीय रुपेश सकपाल यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल या सामन्याचा. आता दिवसभरातील शेवटचा सामना आपल्या समोर येताना पाहायला भेटेल. तर हेमंत उतेकरांनी त्याच्या विरोधी संघात आपल्याला सूरज सोनावणे पाहायला भेटेल. विजयदा रुपेश सकपाल यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. आजच्या दिवसभरातील शेवटचा सामना. विजय झाली नाणेफेक केला जातोय. आजच्या दिवसभरातील शेवटचा सामना आपल्या समोर. एका बाजूला किरण वॉरियर्स भोगाव खुर्द तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजीनगर हा संघ आपल्या समोर येताना पाहायला मिळेल. सन्माननीय रुपेश सकपाल यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. हेड्स कॉलिंग आणि नाणेफेक छत्रपती शिवाजीनगर हा संघ जिंकतोय. प्रथमतः काय निवडण्याची आपली इच्छा असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. परत
क्षेत्ररक्षण निवडलं बरोबर किती धावांपर्यंत रोखण्याचं तुमचं आव्हान? 7 धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल. 7 धावांपर्यंत रोखण्याचं आव्हान असेल. समोरच्या संघामध्ये हेमंत सारखा विस्फोटक फलंदाज इन्फॉर्म बॅट्समॅन पाहतो, त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच हेमंत सोबत मी खेळलोय ना, असं नाही. आम्ही जेव्हा टीम असते पोलादपूर इलेव्हन असू द्या किंवा आम्ही शिवाजीनगर टीम टाकतो तेव्हा हेमंत आमच्या खेळायला येतो, त्यामुळे त्याला विकेट आउट करण्याचा प्रयत्न केला. आणि एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झाला होता. एक महत्वाची मॅच म्हणून या मॅचकडे तुमचं काय रणनीती असेल? काय नाही, क्रिकेट खेळू आम्ही फक्त. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया समोरच्या कक्षात जिथे आपल्यासोबत आवाज ऐकायला भेटतो संदीप जाबरे सरांचा. धन्यवाद. येस थँक्यू सूरज मोरेचा आवाज तुम्ही ऐकला. तर पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. डू ऑर डाय वाली मॅच, करो या मरो वाला मुकाबला आपण मैदानामध्ये पाहतोय. मॅच आहे दादा अँड कंपनी वावे अप अगेन्स्ट विराट 11 देवळे. या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. विराट 11 देवळे संघाने क्षेत्ररक्षणामध्ये कमाल केली, गोलंदाजीमध्ये धमाल केली आणि केवळ 54 धावांपर्यंत रोखलं. बॅटिंग करत असणारा संघ दादा अँड कंपनी वावे या संघाला गोलंदाजी मार्कवर आपण अहमदला पाहतोय. गोलंदाजाचा तोफखाना या संघामध्ये आहे. चेंडू हवेमध्ये गेलाय, खेळाडू त्याच्या खाली येईल का? होय, पहिल्या चेंडूवर गडी बाद. ज्या खेळाडूने झलकावलं होतं अर्धशतक तोच खेळाडू होता. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. बिग फिश बॅक टू द फट. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालाय. सनी लोतेकर नावाचा खेळाडू ज्याने अर्धशतक झळकावलं होतं. गोलंदाजीमध्ये देखील पहिल्या डावामध्ये कमाल केली होती. 4 गडी बाद देखील याच खेळाडूने केले होते. सनी लोतेकर डगआउटच्या आश्रयाला चाललाय. मॅच रंगतदार होणार आहे, मॅच लज्जतदार होणार आहे. प्रेक्षकांसाठी पर्वणी जरूर असणार आहे, कारण PTPLचं पर्व तिसरं पर्व आतापर्यंत प्रेक्षकांसाठी पैसा बसून राहिलंय. युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जे दर्दी क्रीडा रसिक रात्रीच्या 2 वाजता देखील मॅच पाहतायत त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा या PTPLच्या तिसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत करूया. आणि या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर नवा ट्विस्ट आलाय. पहिल्या चेंडूवर सनील उतेकर बाद झालाय. अहमदने पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केलाय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फास्ट अँड फ्युरियस आउटसाइड एज हा येतोय. नशिकाचा चौकार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये धावा मिळतात 4 धावा. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पद्मनाथ सकपाळ या बॅटरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालाय. बॅटची एज घेऊन यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि अधिक वेगाने सीमारेषे बाहेर गेला, जिथे 4 धावा अर्जित झाल्यात. 55 धावांचं लक्ष आपण पाहतोय. 55 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग उपस्थित आहे. डगआउट मधून चेअरअप पाहायला मिळतोय. देवळे विराट 11 संघासाठी. दादा अँड कंपनी वावे संघाचा डगआउट थोडासा शांत आहे, कारण 11 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. एकंदरीतच 55 धावांचं लक्ष असणार आहे. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी अहमद. तेज तर्रार चेंडू पुन्हा एकदा अधिक वेगाने चेंडू हाताळला गेला. शॉर्ट ऑफ गुडलॅन पद्धतीचा चेंडू. 11 लाईनचा फटका खेळायचा होता. काही पर्निक आहे, काही परनिशाणा. चेंडूने आपलं काम केलं, जाऊन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला, जिथे यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण रुपेश पवार सरांना पाहतोय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार रुपेशजी पवार सर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने यष्टिरक्षक आणि बॅटरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. अहमदची गोलंदाजी इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी आणि रनअप मध्ये थोडीशी चूक झाली, त्यामुळेच अहमद इथे चेंडूची फेकी करत नाहीये. आपण जर पाहिलं ना तर अहमदचा रनअप पाहिल्यावर आपल्याला पाकिस्तान संघाच्या शोएब अख्तरची आठवण यायला हवी, कारण शोएब अख्तर ज्या वेळेस गोलंदाजी करायचा त्या वेळेस सीमारेषेच्या अगदी जवळून रनअप घेऊन येऊन चेंडू डिलिव्हर करायचा. जगामध्ये सर्वात फास्टेस्ट डिलिव्हरी जर कोणी टाकली असेल तर तो आहे शोएब अख्तर. पाकिस्तान संघाचा 162.9 इतक्या किलोमीटर प्रति वेगाने 161.9 प्रति घंटा किलोमीटर वेगाने शोएब अख्तरने गेम हाताळला होता. इथे गडी बाद झालाय. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय.
एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. धावा लागल्यात 4, गडी बाद झाले 2, एक चौकार आला आहे. तदनंतर अहमदने या षटकामध्ये कमाल केली, 2 गडी बाद करण्याची किमया केली आणि या मॅच मध्ये नवा ट्विस्ट जरूर आलाय, कारण पहिल्या चेंडूवर जरूर गडी बाद झाला होता. तदनंतर चौकार आला, जो नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. तिसरा चेंडू निर्धाव झाला, चौथ्या चेंडूवर देखील पद्मनाथ बाद झाला. इंडिया नंबर 4 पोझिशन आशिष कोळसकर संघाचा कर्णधार इंडिया नंबर 4 पोझिशन बॅटिंगसाठी दाखल झालाय. 4 धावा धावफलकावर 55 धावांचा पाठलाग करायचा. राईट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी, ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकलाय. तितक्यात चांगलं क्षेत्ररक्षण फ्लाय स्लिप रिझनला आपण पाहतोय. बॅटची एज घेऊन चेंडू फ्लाय झाला होता, तिथे महेश साळवी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला अडवलंय. नक्कीच आपण पाहतोय वेगवान गोलंदाजी अहमद, गोलंदाजीचा तो फकाणा दादा अँड कंपनी वावे या संघाकडे आहे, जिथे अहमदला पाहणार आहोत आपण, अर्सलानला पाहणार आहोत. त्याच्यासोबत आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी, हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय, डिफेन्स केलाय, बॅक टू द बॉलर खेळलाय आणि ते पहिल्या षटकाची समाप्ती होतीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय. 4 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवायच्या विजयासाठी. 55 धावा. फास्टेस्ट डिलिव्हरी 2003 च्या क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये शोएब अख्तरने हाताळली होती, तिचा स्पीड होता 161.3 किलोमीटर प्रति घंटा आणि त्यानंतर जगामध्ये फास्टेस्ट डिलिव्हरी टाकण्याचा विश्वविक्रम देखील त्याच्याच नावावर आहे. शॉन टेट ऑस्ट्रेलियन संघाचा ब्रेटली आहे. नक्कीच आशिष कोळसकर या खेळाडूने जर 3 षटकार लगावले ना तर विनायकजी दीक्षित साहेबांकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. अहमद एक तेज तर्रार गोलंदाज पाहायला मिळाला. डेल स्टेनला आपण अनेक वर्ष पाहिलं क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जायचा. लसित मलिंग हा देखील पाहायला मिळाला. भारतीय संघाचा उमरान मलिक हा देखील अधिक वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. तर भारतीय देशातून किंवा भारतीय क्रिकेट संघातून सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम वरुण अरुण या खेळाडूच्या नावावर आहे, ज्याने 156 प्रति घंटा किलोमीटर येस आज खेळाडू त्याच्या नावावर तो विक्रम आहे. राईट आर्म राऊंड विकेटची गोलंदाजी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज अनिकेत पवार, त्याने एक मेडन ओव्हर देखील हाताळली होती. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अवांतर धावेची खूण केली जाते, गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आशिष कोळसकर आणि विनोद ही जोडी मैदानामध्ये आहे. दोन्ही महत्वाचे फलंदाज या बॅटिंग ऑर्डर मधील 4थ्या क्रमांकावर आशिष कोळसकर दाखल झालाय. विनोद हा बॅटर मैदानामध्ये, विनोद धनावडे हा ओपनिंगला आला होता. 55 धावांची आवश्यकता असताना 5 धावांवर 2 गडी बाद करण्याची किमया दादा अँड कंपनी वावे संघाने केली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला. चेंडू सरळ चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता, फटका खेळण्याचा प्रयत्न असफल झाला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने म्हटलं जातं की छोट्या धावांचा पाठलाग करत असताना अधिक अडचणी येतात आणि यामध्ये ट्विस्ट अँड टर्न निर्माण होतात. तेच आपण मैदानामध्ये पाहतोय. अनिकेत पवार हाय्याम ॲक्शन आहे, तितकाच ताकदीचा गोलंदाज देखील आपण पाहतो. गोलंदाजी स्ट्राईक देखील तितकीच चांगली आहे. हा देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका खेळाडू त्याच्या खाली येताना पाहायला मिळतो. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. येस, सीमारेषा पलीकडे गेलाय. हा येतोय षटकार. 6 धावा, 11 धावा धावफलकावर लागल्यात. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 रन्स ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावर लागल्यात. विनोदच्या मॅडमधून आक्रमक फटका पाहायला मिळतोय. या इनिंग मधील पहिला षटकार पाहायला मिळाला. विनोद धनावडे हा खेळाडू, संघ मालकाने दाखवलेला विश्वास, शैलेशजी चोरगे, शैलेश दादा कोळसकर यांनी दाखवलेला जो विश्वास आहे ना, तो विश्वास सार्थ ठरवताना पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच चांगला परफॉर्मन्स याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा देखील बॅटच्या स्लॉट मध्ये होता. चेंडू हवेमध्ये गेला. इस्लाम करबेलकर त्याच्या खाली टिपला जातोय, झेल संपतोय. फलंदाज क्रमांक 3 विनोद धनावडेचा खेळ. तिसरा गडी बाद होतोय. या मॅच मध्ये रंगत निर्माण झाली, लज्जत निर्माण झाली आहे. शैलेश दादा कोळसकर यांचा असणारा संघ आहे. अतिशय चांगला परफॉर्मन्स गोलंदाजी करत असताना केला, परंतु बॅटिंग करत असताना निराशा पाहायला मिळते. दादा अँड कंपनी वावे संघाची गोलंदाजी जितकी चांगली आहे ना, तितकी क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचं आहे. आतापर्यंतच्या सर्व झेल टिपण्यामध्ये यांना यश आलंय.
55 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 11 धावा फलकावर लागल्यात. उर्वरित 44 धावांची गरज आहे. खरं तर इतके घाई करण्याची गरज देखील नाहीये. प्रति षटकामागे केवळ 9 धावांची गरज होती. एक मोठा फटका, त्यानंतर एकेरी दुहेरीने देखील या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो, परंतु यासाठी तुम्हाला बुद्धिचातुर्याचा वापर करावा लागेल. एकंदरीतच 11 धावा फलकावर आपण पाहतोय. अनिकेत पवार ज्याने या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर हाताळलंय, एक षटक हाताळलंय, तोच अनिकेत पवार गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद देखील अनिकेत पवारने केलाय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर इंटू द क्रीज अंचित उतेकर. अंचित उतेकर हा रानावळी संघाचा खेळाडू आज देवळे विराट 11 देवळे संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी केली गेली आहे. 27 चेंडूंमध्ये 44 धावा बनवायच्या आहेत. अनिकेतचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला, सर्व यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे आपण जर पाहिलं ना तर आशिष नेहरा स्टाईल फुटवर्क पाहायला मिळाला. दोन पाय दशका चिपकलेले आहेत. अशा प्रकारे फलंदाजाने या चेंडूला ऑकवर्ड पोझिशनने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न असफल झाला. इथे फिट मुवमेंट फुटवर्कचा वापर करावा लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्क आणि मोबाईलमध्ये नेटवर्क फार महत्त्वाचं आहे आणि तेच करणं या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना उचित राहणार आहे. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत नाहीयेत, परंतु रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. अर्थातच पुन्हा एकदा चेंडू निर्धाव देखील गेलाय. विराट 11 देवळे संघाला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. धावांचा पाठलाग करत असताना आव्हान छोटं आहे, परंतु या आव्हानाला मोठं करण्याचं काम गोलंदाज करतायत. 11 रन्स ऑन बोर्ड, 11 धावा फलकावर लागल्यात. स्ट्रायकर एंडला अंचित थोडासा प्रेशरमध्ये देखील पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धाव्याने डावाला पुढे नेण्याचं काम फलंदाजांना करावं लागेल. हा चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय. डीप मिड विकेटच्या रिझनमध्ये शॉर्ट मिड विकेट रिझनला चेंडूला फील्ड केलं जाईल. तर मात्र दोन्ही फलंदाज एक धाव अर्जित करतायत. एकेरी धाव्याने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावांवर. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर लागल्यात. गडी बाद झालेत 3. उर्वरित 4 षटकांमध्ये बनवायच्यात धावा 43. 24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर वर्सेस किरण वॉरियर्स फुगाव. या 2 संघांमध्ये यानंतरचा सामना असेल. डुअर डाईवाला मॅच असेल. या मॅच मधचा देखील विजेता संघ सुपर 10 मध्ये दाखल होणार आहे. फास्ट करायचा, स्पीड अप करा.
24 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. अंचित हुतेकर आणि त्याच्या समेत आपण पाहतो आशिष कोळसकर ही जोडी मैदानामध्ये आहे. आशिष कोळसकरने अशा अनेक इनिंग्स खेळल्यात, अनेक अशा प्रकारच्या पाऱ्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात, अनेक अशा खेळ्या त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. आशिष कोळसकर हा खेळाडू दबावामध्ये चांगला परफॉर्मन्स नेहमीच दाखवत आला आहे. या मॅचमध्ये देखील आशिष कोळसकरला चांगली बॅटिंग करावी लागेल. 24 चेंडूंमध्ये 43 धावा बनवायच्या असतील तर यामध्ये निर्णायक फॅक्टर राहील, महत्त्वाचा फॅक्टर राहील आशिष कोळसकरची बॅटिंग. या मॅचमध्ये हार आणि जीत मधील अंतर जर कोणी असेल तर तो आशिष कोळसकर आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा वावे एक्सप्रेस अहमद करबेलकर दाखल होईल. अहमद गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट. वावे एक्सप्रेस ज्याला आपण ओळखतो, वावे एक्सप्रेस या नावाने अधिक वेगाने चेंडू टाकण्यासाठी जाणला जातो. पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केला, त्या देखील आउटसाइडच्या रूपाने होता. हा देखील ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू निर्धाव चाललाय. वेगवान गोलंदाजी, हायम ॲक्शन, जवळपास 6 फूट उंचीचा असताना गोलंदाज आपण पाहतोय अहमदला. तो ज्यावेळेस हायम ॲक्शन 7.5 फुटावरून चेंडू डिलिव्हर करतो त्यावेळेस फलंदाजाची काय परिस्थिती होत असेल त्या चेंडू जज करताना. हा चेंडू बॅटची एज घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, तिथे रुपेश पवार करतोय चूक आणि सरळ आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट पाहायला देखील मिळते आणि ते पंचांनी थर्ड अंपायरकडे हा डिसिजन रेफर केलाय. धावबादसाठी हा डिसिजन रेफर करण्यात आलाय. ऑनफिल्ड अंपायर करून थर्ड अंपायर इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चांगला होता. फलंदाज बाद, शॉर्ट ऑफ हिज क्रीज. फलंदाज होतोय बाद, अर्थातच बॅटर क्रमांक 4 बाद होत असताना आशिष कोळसकर जाईल, अंचित हुतेकर जाईल डग आउटच्या आश्रयाला. विवेक नावाचा नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. विवेक केसरकर, इम्पॅक्ट प्लेयर, येस इम्पॅक्ट प्लेयर विवेक केसरकर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. अहमदने आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूंवर कोणती धाव दिलेली नाहीये. चेंडू निर्धाव देखील पहिल्या टाकण्यामध्ये यश आलं. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज झेल जरूर सोडला यष्ट्यांच्या मागे रुपेश पवार सरांनी, परंतु तदनंतर यष्ट्यांचा वेध घेण्यामध्ये यशस्वी ठरले जिथे गडी बाद झाला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 12 धावा धावफलकावर लागली आहे. 22 चेंडूंमध्ये 43 धावांची आवश्यकता असेल या मॅचमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी. तिथे आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला विवेकला आपण पाहणार आहोत. विवेक आणि आशिष ही जोडी. अहमद करबेलकर वावे एक्सप्रेस गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. तेज तर्रार चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे कॉर्नर रिझनला. तिथे आपण आकिबला पाहतोय. एक धाव जरूर मिळेल. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं, त्यानंतर चेंडूची फेकी करण्यात आली आहे. एक धाव मिळतीये. एकूण धावसंख्या 13 धावांवर जाऊन पोहोचली आहे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वाच्या दुसऱ्या दिवसाच्या उत्तरार्धामध्ये आपण पोहोचलोय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं ना तर यंगस्टार संवादचं यंगस्टार पोलादपूर याचं दैदिप्यमान असं आयोजन पाहतो. यंगस्टार संवादचे असणारे खेळाडू हे देखील या स्पर्धामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. काही खेळाडू आपण जर पाहिलं तर दादा अँड कंपनी वावे या संघामध्ये देखील खेळताना पाहायला मिळतात. यंगस्टार पोलादपूर आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अहमद, चांगला फटका, आशिष कोळसकरच्या बॅटचा तडाखा, मिडविकेटच्या डोक्यावरून हा येतोय सिक्सर. धावा मिळतात 6 षटकार. तर या ठिकाणी घाटकोपरवरून ही स्पर्धा पाहण्यासाठी रुपेश पाटील, समीर माबदी, नितेश शिंदे साहेब देखील या ठिकाणी आलेत. रुपेश पाटील आपलं हार्दिक असं स्वागत. पोलादपूर तालुका PTPL पर्व 3 नंबर 1 स्पर्धा पोलादपूर तालुक्यातील PTPL आणि त्यानिमित्ताने घाटकोपरवरून रुपेशजी पाटील आपलं हार्दिक असं स्वागत. समीर माबदी आपलं देखील आणि नितेश शिंदे साहेब आपलं देखील धन्यवाद. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये ज्योती एंटरप्राइजेस हा संघ खेळताना पाहायला मिळेल. आम्ही डोंबिवलीकर हा संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. वर्ल्ड डेट वॉरियर्स बोरावळे हा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. तर प्रतापगड
प्रतापगड वॉरियर्स हा संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. एकंदरीतच हे संघ ई ग्रुपचे संघ आहेत. या सर्व संघांना उद्याच्या दिवसासाठी उद्याच्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर टॉप 10 मध्ये दाखल झालेल्या संघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळाला जिथे हा चेंडू देखील निर्धाव आलाय. अहमद वावे एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू देखील ब्लॉक होलमध्ये हाताळला गेलाय. बॅक टू द बॉलर हा ड्राईव्ह पाहायला मिळाला. अहमदने कमबॅक केला. षटकार जरूर आला. तदनंतर सलगचे 2 चेंडू निर्धाव देखील आले. एकंदरीतच 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. 19 धावफलकावर लागलेत. 19 रन्स ऑन अ बोर्ड. विजयासाठी लक्ष आहे 55 धावांचं. उर्वरित 18 चेंडूंमध्ये बनवायच्यात 36 धावा. कसा केला जाईल या धावांचा पाठलाग आशिष कोळसकर मैदानामध्ये असताना खऱ्या अर्थाने आशिषच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. 11 धावा खर्च करून 2 गडी बाद करण्यामध्ये वावे एक्सप्रेस अहमदला यश आलं. अहमद करबेलकर अजूनही गोलंदाजीचा तोफखाना या संघामध्ये आहे. अनिकेत पवार, अर्सलान करबेलकर यांसारखे गोलंदाज अजूनही या संघामध्ये आहेत. 18 चेंडूंमध्ये 36 धावा बनवाव्या लागतील. आशिष कोळसकर आणि त्याच्या समवेत विवेकला आपण पाहतोय. आशिष कोळसकर ज्याने अनेक स्पर्धा व्यवसाय क्रिकेट स्पर्धा खेळलेल्या आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याचा देखील नावाचं वलय आहे. आशिष कोळसकर हा खेळाडू आपल्याला दक्षिण रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील खेळताना पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर संघाचं कर्णधारपद खुशवत असताना एक जबाबदारीची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. गेमला शेवटपर्यंत घेऊन चाललाय. मॅचला शेवटपर्यंत घेऊन चाललाय. आपण लेग स्लिप मध्ये शोएबला पाहतोय. तर फ्लाय स्लिपमध्ये महेश साळवी यांना देखील पाहतोय. मंगेश 11 लोहारे संघाचे कर्णधार आहेत आणि लोहारे युवा क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय सदस्य कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. 18 चेंडू आणि एकंदरीत 36 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर आपण नवीन गोलंदाज पाहतोय. न्यू बॉलर इन टू द क्रीज गोलंदाज आहे अनिकेत पवार, ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज अनिकेत पवार पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळेल. आणि अनिकेत असेल, कल्पेश मोहिते असेल, अजिंक्य पवार असेल, हे खेळाडू जेव्हा जेव्हा खेळतात ना त्यावेळेस हनुमाननगर पोलादपूर येथून दर्दी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. बॅटची एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे 5व्या विकेटचं पतन. गडीबाद. शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. आणि बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न असफल झाला आणि ते गडी बाद झालाय. एकंदरीतच विवेक बाद होतोय. नवीन बॅटर फिनू नावाचा बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर या मॅचमध्ये रंगत आणि लज्जत निर्माण केली आहे दादा अँड कंपनी वावे या संघाने. एकंदरीतच अनिकेत पवार, अहमद करबेलकर हे गोलंदाजीचं आक्रमण, प्रारंभिक गोलंदाज, सलामीचे गोलंदाज या दोन्ही गोलंदाजांनी धावांवर अंकुश देखील लावला आणि विकेट देखील घेतलेत. एकूण 5 विकेट बाद करण्यामध्ये या दोन्ही गोलंदाजांना यश आलंय. 2 गडी बाद अहमदने केले तर अनिकेतने देखील 2 गडी बाद केलेत. एक गडी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 17 डिलिव्हरीज, 36 रन रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. यानंतर देखील बिग फाईट पाहायला मिळेल जिथे शिवाजीनगर पोलादपूर वर्सेस आपण मॅच पाहणार आहोत. किरण वॉरियर्स भोगाव, हेमंत उतेकर वर्सेस सूरज सोनावणे. बॅटल ऑफ बिग प्लेयर्स पाहायला मिळेल यानंतरच्या मॅचमध्ये. अनिकेत पवारचा हा चेंडू देखील अलॉंग द कार्पेट खेळलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड एज ऑफ द बॅट घेऊन चेंडू अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय. तिथे अकीब आहे, चेंडूची फेकी करेल. तद्वर मात्र दोन्ही फलंदाज एक धाव अर्जित करतायत. एका धावेने धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एकंदरीतच 20 धावांवर. 20 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट्स. विराट 11 हा संघ. आशिष कोळसकर स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळतील. आशिष कोळसकरवर फार मोठी जबाबदारी आहे. नक्कीच आशिष कोळसकर या खेळाडूंनी जर 3 षटकार लगावले त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज विनायक दीक्षित यांच्याकडून असणार आहे. 20 धावा धावफलकावर लागल्यात. अनिकेत पवारची चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 16 चेंडू आणि उर्वरित बनवायचे असतील धावा 35. 16 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. हा चेंडू बॅकफुटला जाऊन या चेंडूला दिशा दिली. पॉईंट रिझन मध्ये मिसफिल्डिंग पाहायला मिळते. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि हा प्रयत्न देखील सफल झालाय. एकंदरीतच 2 धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 22 धावांवर. 22 रन्स ऑन अ बोर्ड. 22 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अकुट टप्प्याचा चेंडू होता थोडासा. या चेंडूला बॅकफुटला जाऊन आपण जर पाहिलं तर पंच केलं
ज्याप्रमाणे राहुल द्रविड चेंडूला पंच करण्यासाठी जाणला जायचा, VVS लक्ष्मण देखील अशाच प्रकारे पंच करायचा ना, या चेंडूला पंच केलं आशिष कोळसकरने. कॉपी बुक स्टाईल फटका तिथे पॉईंट रिझनमध्ये मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. हा कोलवर पद्धतीचा चेंडू आहे, खोदून काढलाय. तटीय सर्कलमध्ये अरसलान आहे, चेंडूची फील्ड करेल, फेकी करेल, तद्वर मात्र दोन्ही फलंदाज एकदा वर्जित करतायत. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 23 धावांवर. 23 रन्स ऑन बोर्ड. उर्वरित 14 चेंडूंमध्ये बनवायच्या 32 धावा. 14 चेंडू आणि 32 धावांचं आव्हानाने लक्ष असेल या मॅच मध्ये विराट 11 संघासमोर. विनू नावाचा बॅटर मैदानामध्ये आपण नवीन दाखल होताना पाहायला मिळतोय. आशिष कोळसकरला साथ द्यावी लागेल विनूला खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये. विनू कोळसकर आणि आशिष कोळसकर आणि ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर नावाचा बोलबाला आहे. देवळे विभागामध्ये जसा बोलबाला आहे तसा पोलादपूर तालुक्यामध्ये देखील बोलबाला निर्माण झालाय. चेंडू वेगवान होता, अधिक वेगाने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला, चेंडू निर्धाव टाकलाय. अनिकेत पवार नावाचा गोलंदाज चेंडू निर्धाव जातोय. 5 चेंडूंची फेकी आतापर्यंत केली आहे, 1 गडी बाद केलाय, केवळ 4 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये अनिकेत पवारने. इकॉनॉमिकल गोलंदाजी, अतिशय चिवट गोलंदाजी आपण पाहतोय अनिकेत पवार नावाच्या गोलंदाजाची. स्ट्रायकर एंडला विनू कोळसकर आहे, हा देखील ब्लॉक होलमध्ये टाकलाय. चांगला फटका, तिथे खेळाडू आहे परंतु इथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये अधिक चांगल्या पद्धतीने या चेंडूला पकडलाय आणि खऱ्या अर्थाने या फलंदाजांना अधिक धावा घेण्यापासून रोखून देखील ठेवलाय. गुड पिकअप अँड थ्रो आणि यावर धावा मिळत आहेत केवळ 1. एकेरी धावेनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 24 धावांवर. 4 षटकांची समाप्ती, धावा झाल्या 24. विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू आणि 31 धावांचं. काय मॅच रंगली आहे. जशाच तसं उत्तर खऱ्या अर्थाने दादा अँड कंपनी वावे संघाने देखील दिलंय. विराट 11 संघाने देखील गोलंदाजी करत असताना कमाल केली, त्याच प्रकारची कमाल दादा अँड कंपनी वावे संघाने देखील केली. मात्र अंतिमच्या काही क्षणांमध्ये आशिष कोळसकर मैदानामध्ये असताना नक्कीच विराट 11 हा संघ या विजयाकडे आगेकूच करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, कारण 2 महत्त्वाच्या गोलंदाजांच्या 4 षटकं फेकली गेली आहेत. इंडिव्हिज्युअल 2-2 षटकं अनिकेत पवार आणि अंबादने फेकली आहेत. यानंतर अरसलान करवेलकर आणि त्याच्या समवेत दुसरा एक गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. कॅल्क्युलेटेड रिस्क घेताना पाहायला मिळतोय आशिष कोळसकर. शेवटचा 12 चेंडूंमध्ये 31 धावा बनवल्या जाऊ शकतात, आतापर्यंत बनवल्या गेल्यात हे आशिषला देखील माहिती आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू 31 धावा. रंगतदार आणि लज्जतदार मॅच. 12 डिलिव्हरीज 31 रन्स रिक्वायर्ड. अरसलान करवेलकर संघाचा संघनायक गोलंदाजीच्या आक्रमणावर आपण पाहणार आहोत. दक्षिण रायगड प्रीमियर लीग मध्ये गतवर्षी हा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळाला. अरसलान करवेलकर अहमद करवेलकर ही जोडी सातत्याने पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. ही जोडी सातत्याने चांगला परफॉर्मन्स करत आली आहे. राईट अप ओव्हर द विकेटची गोलंदाजी आपण पाहतोय. विद्युत झोतातील क्रिकेट स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 3. अरसलानचा पहिला चेंडू बुडल्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर जमिनीला समांतर राहत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि पहिल्या चेंडू निर्धाव देखील गेलाय. 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. अरसलान करवेलकर हिट एक बॉलर आहे. आशिष कोळसकरला स्ट्रायकर एंडला आणणं फार महत्त्वाचं आहे या मॅच मध्ये, कारण अंतिमच्या क्षणामध्ये आशिष कोळसकरच्या बॅटमधून 4 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये विजयाकडे आगेकूच करेल विराट 11 संघ. परंतु दादा अँड कंपनी वावे या संघाने जर ज्याप्रमाणे पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी केली तशाच प्रकारची चिवट गोलंदाजी जर पाहायला मिळाली ना तर नक्कीच दादा अँड कंपनी वावे संघ हा वरचढ ठरेल. आणि बॅटने फटका खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हा येतोय चौकार. धावा मिळत आहे 4. एक निर्णायक चौकार पाहायला मिळतोय विनूच्या बॅटमधून, विनायक कोळसकरच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. विनायक कोळसकर आशिष कोळसकर ही जोडी मैदानामध्ये आहे. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. विनायक ना विनू बोलतात ते. विनायक कोळसकर 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 10 डिलिव्हरीज 27 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. अरसलान करवेलकरच्या अखूट टप्प्याच्या चेंडूवर प्रहार करण्यात आला.
बॅटची एज घेऊन चेंडू हवेमध्ये गेलाय. फ्लाय स्लिप रिझन मध्ये महेश साळवी आहे. इथे टिपला जातोय झेल. संपतोय फलंदाज विनायकचा खेळ. फलंदाज जाईल डगआउटच्या आश्रयाला. 9 चेंडू आणि 27 धावा या मॅचचं इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन आहे. प्रज्योत नगरकर हा खेळाडू, याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. प्रज्योत नगरकर गोलंदाजीमध्ये कमाल केली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. मिस टाइम फटका पाहायला मिळाला. विनायक कोळसकर बॅटची एज घेऊन चेंडू फ्लाय स्लिप रिझन मध्ये गेला आणि इथे गडी बाद देखील झालाय. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. आशिष कोळसकर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आतापर्यंत स्ट्राईक आलेली नाहीये. आशिष कोळसकरच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. 9 डिलिव्हरीज 27 रन्स रिक्वायर्ड. 9 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अर्सलान करबेलकर संघाचा कर्णधार. निर्णायक आणि महत्वाचं पेनल्टीमेट ओव्हर ज्याला आपण म्हणतो ते 5वं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. पेनल्टीमेट ओव्हर या मॅच मधील एक निर्णायक षटक हाताळताना पाहायला मिळतोय. अर्सलान करबेलकरकडे ती क्षमता आहे धावा रोखण्याची. अनेक वेळा अशाच प्रकारच्या सिच्युएशन मध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स अर्सलानच्या माध्यमातून देखील राहिलाय. चांगला परफॉर्मन्स त्याने केलाय. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. चांगला फटका प्रज्योतच्या बॅट मधून. हा येतो एक निर्णायक षटकार. धावा मिळतात 6. मॅचला कलाटणी देणारा षटकार प्रज्योत नगरकरच्या बॅट मधून. शॉर्ट ऑफ गुडलिंग पद्धतीचा चेंडू होता. आडव्या बॅटने फटका सजवला. चेंडू सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमारेषे पलीकडे गेलाय आणि या मॅच मध्ये नवसंजीवनी निर्माण झाली आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. 21 धावा 8 चेंडू. काय घडेल काय बिघडेल या षटकाराने पारडं थोडंसं विराट 11 देवळे संघाच्या बाजूने झुकलंय. कधी पारडं वावे 11 संघाकडे, कधी पारडं विराट 11 या संघाकडे. या मॅच मध्ये सातत्याने परिस्थिती दोलायमान राहिली आहे. कधी इकडं कधी तिकडं. अर्थातच बॅट आणि बॉल मधील संघर्ष पाहायला मिळालाय. रात्रीच्या 2:30 वाजता देखील क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण एक चांगली लढत पाहतोय. तिथे पैसा वसूल मॅच पाहायला मिळतीये. प्रेक्षकांमध्ये संजीवनी निर्माण करणारा सामना. अकोट टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर मोठा फटका मारण्याची संधी जरूर होती, परंतु ही संधी प्रज्योतने गमावली. एक हिटमी डिलिव्हरी होती. अहमद अर्सलाला देखील माहिती आहे की या चेंडूवर सहज अधिकच्या धावा कुट्टा आल्या असत्या, परंतु यामध्ये फलंदाज अपयशी ठरला. 7 चेंडू 20 धावा. 7 चेंडू 20 धावा. आशिष कोळसकर स्ट्रायकर एंडला. 7 चेंडू 20 धावा. 20 धावा 7 चेंडू. 7 डिलिव्हरीज 20 रन्स रिक्वायर्ड. आशिष कोळसकरच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी आहे. राईट आर्म वर द विकेट गोलंदाजी. आखोट टप्प्याचा चेंडू आणि इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय. अव्वंतरची धाव खर्च करतोय. या प्रेशरवाल्या सिच्युएशन मध्ये गोलंदाजीमध्ये थोडंसं व्हेरिएशन करण्याच्या नादामध्ये अर्सलानकडून चुकी होताना पाहायला मिळते आणि एकंदरीत 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. लॉंग ऑफला आदित्य आहे. लॉंग ऑफला देखील एक खेळाडू आहे अहमद पाहायला मिळतोय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. 7 चेंडू 18 धावा. 18 धावा 7 चेंडू. काय मॅच रंगली आहे. जशास तसं उत्तर. विराट 11 वर्सेस वावे 11. दादा अँड कंपनी वावे वर्सेस विराट 11. या दोन संघांमध्ये अतिशय निर्णायक अशी ही लढत. ऑफस्टिकच्या बाहेर चांगला फटका. आशिष कोळसकरच्या बॅटचा तडाखा शेवटच्या चेंडूवर आलाय. छक्का. 6 धावा षटकार. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणाऱ्या या मॅच मध्ये आशिष कोळसकर एका निर्णायक क्षणी चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतं. प्रेशर सिच्युएशन मध्ये दबाववाल्या परिस्थितीमध्ये अतिशय शांत डोक्याने खेळताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 12 धावा. क्या बात आहे. काय मॅच रंगली आहे. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांमध्ये संजीवनी निर्माण झाली आहे. रात्रीच्या 2:30 वाजता देखील प्रेक्षकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती या मैदानामध्ये पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता.
दादा अँड कंपनी वावे संघ आपल्याला विनंती असेल आपण काही करायची आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय साहिल या गोलंदाजाला छोटा पॅकेट आणि या छोटा पॅकेटवर मोठी जबाबदारी आहे. बडा धमाका करावा लागेल या मैदानामध्ये. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये जर हिरो बनायचं असेल ना तर ही ती संधी आहे. 6 चेंडूंमध्ये 12 धावा रोखाव्या लागतील आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये आशिष कोळसकर याने चांगली बॅटिंग केली आहे. अंतिमच्या षटकापर्यंत बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आशिषच्या बॅटमधून एकंदरीतच धावा किती आल्यात आमचे साथी स्कोरर नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतील. एकूण 15 धावा आशिषच्या बॅटमधून आल्यात. 15 रन्स. 6 चेंडून 12 धावांची आवश्यकता. दादा अँड कंपनी वावे टीम. दादा अँड कंपनी वावे टीम आपण स्पीडअप करायचं आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. साहिल गोलंदाजीच्या मार्कवर. प्रेशरमध्ये दबावामध्ये गोलंदाज आहे, दबावामध्ये फलंदाज आहे. दादा अँड कंपनी वावे. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. मॅच अतिशय निर्णायक परिस्थितीमध्ये. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय अनिकेत पवारला. सहा चेंडू 12 धावा. काय मॅच रंगली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करण्यात आले आहेत. रुपेश पवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. अर्सलान करबेलकर याला देखील क्लोज टू द बॅट्समन जिथे आपण सिली पॉईंट ज्याला म्हणतो अगदी त्याच्या थोडंसं मागच्या दिशेला उभं केलं आहे. अर्थातच फलंदाजाला दबाव राखण्यासाठी ही रणनीती आखली गेली आहे. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. काय घडणार काय बिघडणार. साहिलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. पहिला चेंडू बॅटची एज. महेश साळवी तिथे आहे. नक्कीच चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलंय. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आशिष कोळसकर स्ट्रायकर एंडला. मोठ्या प्रमाणामध्ये विराट 11 संघाचा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. खेळाडूंना विनंती असेल पण खेळाडूने डगआउटमध्ये बसायचं. इतरांनी मात्र सेलिब्रेशन केलं तरी चालेल परंतु डगआउट शिस्त आपल्याला पाळायला हवी कारण व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना आपण सर्वच स्तराचा दर्जा उंचावलाय. इथे खेळाडू वृत्तीचा देखील दर्जा उंचावणं फार महत्त्वाचं आहे. मैदान सुसज्ज आहे. स्पर्धा लाख मोलाची आहे, मानाची आहे, स्वाभिमानाची आहे. खेळाडू वृत्ती देखील आपण दाखवणं फार महत्त्वाचं आहे. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 11 डिलिव्हरीज 11 runs, 5 deliveries, 11 runs required to win this match. Sahil is on a bowling mark. Who is bowling by right arm over the wicket. बॅटच्या स्लॉट मध्ये साहिलचा चेंडू आणि हा चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. आशिष कोळसकरच्या बॅट मधून येतोय हा निर्णायक षटकार. धावा मिळत आहेत 6. काय बॅटिंग करतोय आशिष कोळसकर. 0 पासून हिरोचा सफर त्याचा सुरू झालाय कारण पहिल्या 2 चेंडूवर कोणती धाव घेण्यामध्ये आशिषला अपयश आलं होतं परंतु दुसऱ्या चेंडूवर आशिषचा षटकार झळकावला. अंतिमच्या षटकापर्यंत खेळत असताना आशिष कोळसकरने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 5 धावा. साहिलवर दबाव आहे. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. दादा अँड कंपनी वावे संघाचा गोलंदाज साहिल यावर दबाव आहे. थोडासा अनुभवाची कमतरता आपल्याला गोलंदाजामध्ये पाहायला मिळते आणि एकंदरीतच इथे जर 2 चेंडू निर्धाव आले ना तर मॅच मध्ये लज्जत निर्माण होईल, रंगत निर्माण होईल. परंतु आशिष कोळसकर सारखा एक अनुभवी खेळाडू आपण पाहतोय बॅटिंग क्रीजवर आहे जो पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी आला होता त्यानंतर देखील तग धरून उभा आहे. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. रिव्ह्यू पंचांचा इशारा आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. 4 शेड्यूलमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना बॅटरने हा रिव्ह्यू घेतलाय. येस व्हाईट बॉल कॉल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रदीप शिंदे सरांना पाहतोय. 4 चेंडू 4 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. आशिष कोळसकर स्ट्रायकर एंडलाय. हा देखील व्हाईट बॉल. 4 चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता.
4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आशिष कोळसकर हेच नाव या मैदानामध्येच्या चहूबाजूला गुंजताना पाहायला मिळतंय. याच नावाचा बोलबाला या मॅच मध्ये राहिलाय. काय फटका सजवलाय, निर्णायक मॅच विनिंग षटकार आशिष कोळसकरच्या बॅट मधून आलाय. हा निर्णायक षटकार MS धोनी स्टाईल मॅच फिनिश. आणि या मॅच मध्ये विजयश्री खेचून आणली आहे विराट 11 संघासाठी. आशिष कोळसकर नावाचा ब्रँड मैदानामध्ये चमकलाय. आणि सेलिब्रेशन जर पाहिलं तर सेलिब्रेशन आहे सौरभ गांगुली सारखं. येस, मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर आशिष कोळसकर, मॅन who deliver himself in a crunch situation, who deliver his best performance in a pressure situation. Mr. Ashish Kolascar is the man of the match.